बंधू. महाविकास आघाडी आणि मनसेचं शिष्टमंडळ राज्य मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांची भेट घेणार. आगामी निवडणुका पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी निवेदन देणार. अभाविप आणि मनविसेच्या वादानंतर अमित ठाकरे आज पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार. वाडिया महाविद्यालयात मनसे विद्यार्थी सेनेचं पोस्टर लावल्यानं राडा झाला होता. शिंदे सरकारनं घेतलेले निर्णय फडणवीस सरकारकडून रद्द, तर प्रहार जनशक्ती कार्यालयासाठी दिलेली जागा पुन्हा जनता दल सेक्युलरला देण्याचा निर्णय. भाजप सरकारचा बच्चू कडूंना धडका. आमदार संग्राम जगतापांना अजित पवारांचा समन्स. बीडचा मोर्चा सोडून मुंबईत येण्याची सूचना. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक वक्तव्यांमुळे जगतापांना यापूर्वीच सुनील तटकरेंकडूनही नोटीस. महाबोधी महाविहार मुक्तीसाठी मुंबईत महामोर्चा. बोधगयातील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी. मोर्चात सहभागी होऊन ताकद दाखवण्याचं रामदास आठवलेंचं आवाहन. अजित पवारांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीतून माघार घ्यावी. भाजप नेते रामदास तडस यांची मागणी. अजित पवारांच्या 3 टर्ममध्ये राज्यात क्रीडा क्षेत्राचं नुकसान झाल्याचा आरोप. बिहारमध्ये जागा वाटपावरून एनडीएमध्ये वाद सुरूच. जेडीयूच्या कोट्यातील काही जागा चिराग पासवान यांना दिल्यानं नितीश कुमार नाराज असल्याची चर्चा. 9 जागांवर फेरविचार करण्याचं भाजपला आवाहन. खड्डे आणि उघड्या मॅनहोलमध्ये पडून मरण पावलेल्यांचं कुटुंबीय नुकसान भरपाईसाठी पात्र. हायकोर्टाचा निर्णय. वारसांना 2 महिन्यात 6 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश. दिवाळीपूर्वी ईपीएफओ सदस्यांसाठी गोड बातमी. आता खात्यातील 100% रक्कम काढता येणार. नियमांमध्ये मोठे बदल. वेस्ट इंडिज विरुद्धची दुसरी कसोटी आणि मालिका भारत जवळपास जिंकणार. विजयासाठी फक्त 58 धावा हव्या. कर्णधार शुभमन गिलच्या शिरपेचात लागणार आणखी एक तुरा. नमस्कार, गुड मॉर्निंग.